मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आज शिवसैनिकांचा मेळावा या ठिकाणी उद्याच्या सभेसाठी पूर्वतयारीसाठी हा मेळावा घेतला। या मेळाव्यामध्ये शिवसैनिकांच्या प्रचंड तीव्र अशा प्रकारच्या भावना होत्या। त्या भावना काय शिवसैनिकांच्या भावना आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर साहेबांनी ऐकून घेतल्या, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला। उद्या मेळाव्यानंतर ठरेल। जालना लोकसभा मतदारसंघात अर्जुन खोतकर यांचे शिवसैनिक नाराज शिवसैनिकांची माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी निवासस्थानी घेतली बैठकीत शिवसैनिकांनी वाचला भाजपाच्या कार्यकर्त्यांचा तक्रारीचा पाडा। आज दिनांक 6 मे सोमवार रोजी दुपारी 1 वाजता जालना शहरातील माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी जालना लोकसभा मतदारसंघातील हजारो शिवसैनिकांनी उपस्थिती लावत दानवे व खोतकर यांच्या भेटीबाबत नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी जालना मतदारसंघातील महिला शिवसैनिक व तरुण शिवसैनिक हे मोठ्या संख्येने खोतकर यांच्या निवासस्थानी आले होते। यावेळी सर्व नाराज शिवसैनिकांच्या भावना खोतकर यांनी समजून घेत त्यांची नाराजी दूर केली आहे। कारण जालना लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व आता महायुतीचे उमेदवार असलेले रावसाहेब पाटील दानवे यांचे मोठे वजन आहे आणि या वजनाचा फायदा घेऊन भाजपचे काही कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय अत्याचार करत असतात असा आरोप शिवसैनिक करत होते। यामुळे सर्व रुसवे फुगवे आता दूर झाले आहे आणि आता आपल्याला एका ताकदीने उभे राहून दानवे यांना 6व्यांदा पुन्हा निवडून द्यायचे आहे। त्यासाठी सर्वांनी कामाला लागा अशा सूचना या बैठकीत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्या आहे। तसेच उद्या शिवसेनेच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या महामेळाव्या संदर्भातही या बैठकीत योग्य त्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशावरून खोतकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले आहे। तसेच ज्या अडीअडचणीमध्ये रुसवे फुगे होते ते आता दूर झाले आहे, असे मत शैलेश भुमरे जिल्हा युवा सेना प्रमुख यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर व्यक्त केले आहे। भाऊ, काल दानवे आले होते आपल्याला भेटीला, त्यानंतरची काय प्रक्रिया आहे? नाही, त्यानंतर मी गोलापांगरीच्या सभेला गेलो। माननीय मुख्यमंत्री महोदयाचा फोन आला होता मला, शिवसैनिकांची बैठक तातडीने घेऊन टाका, एक मेळावा घेऊन टाका शिवसैनिकांचा। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आज शिवसैनिकांचा मेळावा या ठिकाणी उद्याच्या सभेसाठी पूर्वतयारीसाठी हा मेळावा घेतला। या मेळाव्यामध्ये शिवसैनिकांच्या प्रचंड तीव्र अशा प्रकारच्या भावना होत्या। त्या सर्वांच्या भावना ऐकून घेतल्या आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला। झालेत कशा? अर्थात झालेले। उद्या काय मेळावा आहेत का? हो, मग काय प्रश्नच नाही। मेळाव्यामध्ये काय दिशा ठरणार नाही, आजचा दिवस उजाडल्याशिवाय उद्याचा दिवस जात नाही ना। आजचा दिवस याचा अर्थ नाही नाराजी नाही, संपली नाराजी। आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर साहेबांच्या घरी उद्या आमचा निर्धार मेळावा आहे। त्या मेळाव्याच्या निमित्त आदरणीय अर्जुनभाऊ खोतकरांच्या निवासस्थानी आमची शिवसैनिकाची बैठक झाली आणि बैठकीमध्ये ठरलं की उद्या शिवसेनेचा मेळावा आहे। मेळावा निश्चितपणे चांगला होणार। शिवसैनिकाच्या भावना काय शिवसैनिकाच्या भावना आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर साहेबांनी ऐकून घेतल्या, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला। उद्या मेळाव्यानंतर ठरेल। काय विषय ठरायचं काय? मेळाव्याचा विषय काय? मेळाव्याचा विषय शिवसेनेचा मेळावा आहे। आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर उद्या शिवसेनेचा मेळावा घेणार आणि शिवसैनिकाला तिथून संबोधित करणार। काय संबोधणार? आता ते उद्या झाल्यानंतरच कळेल ना। काय नाव तुझं? माझं नाव शैलेश भुमरे।